नमस्कार. भेंडीची भाजी तर सर्वांच्याच घरी बनवली जात असेल. एकदा अशा पद्धतीने ही मसाला भेंडी बनवून बघा. अतिशय चविष्ट ही मसाला भेंडी तयार होतात. नक्कीच 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही मसाला भेंडी तयार होतात. मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात इथे आपण एक टोमॅटो घेतलेला आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे आपण छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरे, छोटा आल्याचा तुकडा. इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण बारीक करून झालेलं आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण भेंडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेले आहेत. 1 मिनिटभर आपण भेंडी तेलावर परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर भेंडी आपण तेलावर परतून झालेली आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्याच तेलामध्ये आता आपण इथे एक बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेणार आहोत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा धणा जिरा पावडर, 1 ते 1.5 चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. चमचा हळदीचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद. 1 मिनिटभर आपण पावडर मसाले परतून घेणार आहोत. पावडर मसाले परतून झालेले आहेत. इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो लसूणचं, ते आपण आता वाटण ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. साधारण तेल सुटेपर्यंत टोमॅटोचं वाटण आहे ते मसाल्यावर परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आता टोमॅटो परतून झालेला आहे. 2 चमचे बेसन पिठाचा वापर करणार आहोत. पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे आपण इथे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे. चण्याचं पीठ म्हणजे बेसन व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण बेसन व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो. तर इथे आता बेसन मसाल्यामध्ये परतून झालेला आहे. इथे आपण आता अर्धी वाटी दह्याचा वापर करणार आहोत. दही मिक्स करताना गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे आणि पटापट असं दही मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये दही व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आपण आता भेंडी तळून घेतलेली आहे, ती आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्या चवीच्या भेंडीची भाजीचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही चटपटीत मसाला भेंडी बनवून बघा. अतिशय चविष्ट ही मसाला भेंडी तयार होतात. इथे पण आता मसाल्यामध्ये भेंडी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे. 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. भाजीला छान एक वाफ आलेली आहे. भाजी आपण इथे आता व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झालेली आहे. इथे आपल्याला मसाला भेंडी तयार करायची आहेत, म्हणजे साधारण रस्सा ठेवायचा आहे. तर इथे पण अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झालेली आहे. 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून भेंडी आपण शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. इथे पाहू शकता छान अशी चमचमीत अशी मसाला भेंडी तयार करून झालेली आहे. वरून आवडत असल्यास कोथिंबिरीचा किंवा कसुरी मेथीचा वापर करू शकता. इथे मी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. कसुरी मेथी आवडत नसल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा सुद्धा वापर करू शकता. गॅस बंद करायचा आहे. इथे आपली ही मसाला भेंडी छान तयार करून झालेली आहेत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मसाला भेंडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.